महानगरपालिकेच्या ठेकेदाराकडे काम करणारे कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 3 दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र रविवारी 9 ऑगस्टला दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहर बंदची हाक देण्यात आली आहे। धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आलाय। शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 3:30 वाजल्यानंतर त्यांचा मृतदेह अहिल्यानगर शहरात आणला जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान बंदच्या दुसऱ्या दिवशी शहरातील व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय। शहरातील प्रमुख व्यापारी पेठांमध्ये अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। कापड बाजार, डाळ मंडई, अडते बाजार, गंज बाजार, तेलीखुंट, रामचंद्र खुंट, कोटला परिसर, राज चेंबर आणि सर्जेपुरा या भागात बंदचा परिणाम जाणवत आहे। उपनगर भागातही बंदला प्रतिसाद मिळाला असून मुकुंदनगर, भिंगार आणि सावेडी परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नेहमीची वर्दळ कमी झाल्याचं चित्र दिसून येत आहे।